एका गावामध्ये वासू नावाचा दूधवाला राहत होता. त्याच्याजवळ 2 म्हैस होत्या. तो दररोज त्या म्हशीचं दूध गावामध्ये फिरून विकत असे. वासूला एक रोजचा नियम होता. दूध विकल्यानंतर त्याच्याजवळ जे दूध शिल्लक राहत होते ते दूध रस्त्यात असलेल्या महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावरती तो वाहत असे. त्याचा मित्र राघव त्याला रोज असं करताना पाहत होता. एके दिवशी राघव वासूला म्हणाला, तू एवढी मेहनत करून रोज गावामध्ये दूध विकतोस आणि जे दूध शिल्लक राहतं ते तू शिवलिंगावरती वाहतोस. दुसरे लोक तर थोड्याशा दुधामध्ये पाणी घालून मग ते शिवलिंगावरती वाहतात. तू पण असं करू शकतोस आणि राहिलेल्या दुधाचं दही किंवा तूप बनवून बाजारात विकू शकतोस. त्यामुळे तुझी जास्त कमाई होईल. यावर वासू म्हणतो, राघव, महादेव माझे वडील आहेत, म्हणून मी त्यांची भक्ती आणि सेवा करतो. महादेवाच्या कृपेने माझी एवढी कमाई होती की ज्यामध्ये मी खुश राहू शकतो. राघव वासूच्या बोलण्यावरती लक्ष देत नाही. वासू नेहमीच शिवलिंगावरती दूध वाहण्याचा काम करत राहिला. एके दिवशी मंदिराचे पुजारी वासूला म्हणाले, वासू, तू प्रत्येक दिवशी देवाला दुधाचा अभिषेक करतोस. तुझी काय इच्छा आहे का? त्याच्यासाठी तू हे सगळं करतोस. तेव्हा वासू म्हणतो, मला महादेवाकडून काही नको आहे. मी कितीतरी लोकांना दुधामध्ये पाणी घालून महादेवाचा अभिषेक करताना पाहिलं आहे. ते पाहून मला वाटलं, महादेव पाणी घातलेलं दूध पिऊन महादेव अशक्त तरी होणार नाही ना, म्हणून मी त्यांना रोज दुधाचा अभिषेक करतो. वासूचं बोलणं ऐकून पुजारी म्हणाले, अच्छा, ठीक आहे. एके दिवशी गावामध्ये खूप मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे वासू दूध विकण्यासाठी जाऊ शकला नाही. त्यामुळे त्याचं सगळं दूध शिल्लक राहिलं होतं. त्यानं विचार केला की एवढं दूध शिल्लक आहे तर मी महादेवाला अभिषेक घालतो. असा विचार करून वासू दूध घेऊन मंदिरात पोहोचला. मंदिरात त्याला पुजारी भेटले आणि पुजारी म्हणाले, वासू, हे तर खूप सारं दूध आहे. एवढ्या दुधाचा अभिषेक केला तर हे दूध वाहून खराब होऊन जाईल. त्यावर वासू म्हणाला, मग मी या दुधाचं काय करू? मी हे दूध घरी पण परत घेऊन जाऊ शकत नाही आणि त्यामुळे हे दूध खराब होऊन जाईल. पुजारी म्हणाले, तू एक काम कर, या सगळ्या दुधाची खीर बनव. नंतर महादेवाला खिरीचा नैवेद्य दाखव आणि नंतर सगळ्या गावात खिरीचा प्रसाद वाट. त्यामुळे तुला पुण्य मिळेल. वासू म्हणाला, पुजारी, हे तर खूपच चांगली गोष्ट आहे. मी आता जाऊन बाजारात खिरीसाठी सामान घेऊन येतो. वासूला पण पुजाऱ्याचं म्हणणं पटलं. तो बाजारात जाऊन खिरीचं सामान खरेदी करतो आणि सगळ्या दुधाची खीर बनवून त्याचा महादेवाला नैवेद्य दाखवतो आणि नंतर सगळ्या गावामध्ये खिरीचा प्रसाद वाटतो. इकडे कैलास पर्वतावर महादेवाच्या तोंडावरती खीर लागली. हे पाहून देवी पार्वतीने महादेवांना विचारलं की, तुमच्या चेहऱ्यावरती ही खीर कशी काय लागली? महादेव देवी पार्वतीला म्हणाले, माझा प्रिय भक्त वासू आहे. त्याच्या परम भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तो मला त्याचा जन्मदाता समजून मला नित्य नियमाने दूध आणि खिरीचा नैवेद्य दाखवतो. तो माझी काळजी करतो आणि मला पाणी न घातलेल्या दुधाने अभिषेक करतो. माझ्या या निर्मळ भक्ताला वाटतं की पाणी घातलेलं दूध पिऊन मी अशक्त होईन, म्हणून पाणी न घातलेल्या दुधाने माझा अभिषेक करतो. देवी पार्वती म्हणाले, प्रभू, मग तर तुमच्या या भक्ताला कृपा करण्यासाठी त्याची एक परीक्षा घ्या. महादेव म्हणतात, मग उशीर कशाचा करायचा? देवी पार्वती, आपण आत्ताच पृथ्वीवर जाऊया आणि आपण वासूची परीक्षा घेऊया. महादेव आणि देवी पार्वती एका शेठ आणि शेटणीचं रूप घेऊन पृथ्वीवर येतात आणि वासूच्या घरी जातात. वासू त्यांना नमस्कार करतो आणि म्हणतो, तुमचं माझ्याकडे काय काम आहे? मग भोलेनाथ, जे शेठचं रूप घेतलेलं असतं, ते म्हणतात, आम्ही तुझ्याबद्दल खूप काही ऐकलं आहे. तू नेहमी ताजं आणि शुद्ध दूध विकतोस, म्हणून आम्हाला पण तुझ्याकडून दूध विकत घ्यायचं आहे. तू रोज सकाळी दूध आम्हाला विकत जा. शेठाणीचं रूप घेतलेल्या देवी पार्वती म्हणते,
आम्ही रोज तुझं सगळं दूध खरेदी करतो, म्हणजे तुला गावामध्ये फिरून दूध विकण्याची गरज नाही. आमचे लोक तुझ्याकडे येऊन दूध घेऊन जातील आणि तुला पैसे देतील. तेव्हा वासू म्हणतो, मी तुम्हाला सगळं दूध नाही देऊ शकत. माझी म्हैस जेवढे दूध देते त्यातलं महादेवाचा अभिषेक आणि खिरीचा प्रसाद बनवण्यासाठी ठेवणार. तेव्हा शेठ म्हणतात, पण आम्हाला तर रोज भरपूर दूध पाहिजे. तू सगळं दूध दे. तुला हवं तर त्याची 4 पट जास्त किंमत घेऊ शकतोस. तुझी चांगली कमाई होईल. तरीही वासू म्हणतो, नाही शेठजी, मी तुम्हाला सगळं दूध नाही देऊ शकत. तुम्हाला दूध हवं असेल तर मी शिवमंदिराच्या हिस्स्याचं दूध बाजूला काढून ठेवेन आणि मगच तुम्हाला दूध देऊ शकतो. नाहीतर काही हरकत नाही. शेठ आपल्या बायकोला म्हणतात, चल आपण दुसरीकडे दूध मिळते का पाहूया. हा तर खूपच मोठा शिवभक्त दिसतोय. शेठ आणि शेठानी तिथून निघून गेले. दूर जाऊन त्यांनी एका गरीब ब्राह्मणाचं रूप घेतलं. महादेव देवी पार्वतीला म्हणाले, देवी पार्वती, आता आपण आपल्या भक्ताची परीक्षा वेगळ्या प्रकारे घेऊया. महादेव आणि देवी पार्वती मंदिराच्या पायऱ्यावर बसतात. वासू दूध विकून मंदिरात जात होता. त्याने पाहिलं, एक ब्राह्मण आणि ब्राह्मणाची बायको रडत होती. वासू त्या दोघांना विचारतो, तुम्ही का रडत आहेत? काही अडचण आहे का? मला सांगा, मी तुमची काही मदत करू शकतो. पण तो ब्राह्मण म्हणतो, बेटा, भरपूर दिवस झाला आम्ही काहीच खाल्लं नाही. आमच्याकडे खायला प्यायला काहीच नाही. वासू म्हणतो, तुम्ही काळजी करू नका. माझ्याजवळ थोडं दूध आहे आणि या डब्यामध्ये खीर आहे. तुम्ही हे दूध पिऊ शकता आणि ही खीर पण खाऊ शकता. त्यामुळे तुमचं थोडं तरी पोट भरेल. दूध आणि खीर घेऊन ब्राह्मण म्हणतो, भोलेनाथ तुझं भलं करेल. बेटा, तू आज आम्हाला दूध आणि खीर खायला घालून आम्हाला तृप्त केलं आहेस. तेव्हा वासू म्हणतो, जर मी तुम्हाला उपाशी ठेवून महादेवाला दूध आणि खिरीचा नैवेद्य दाखवला असता तर त्यांनी पण नैवेद्य खाल्ला नसता. कारण ज्या प्रकारे मी त्यांना माझे वडील मानतो तसेच ते तुमचे पण वडील आहेत. मग मी त्यांच्या मुलांना उपाशी कसं ठेवू शकतो? म्हणून मी हे दूध आणि खीर तुम्हाला दिले. मग ब्राह्मण म्हणतो, पण बेटा, हे दूध आणि प्रसाद तर तू महादेवासाठी आणलं होतंस आणि तू आम्हाला दिलंस. तू तुझा नियम मोडलास. वासूचा गोड स्वभाव आणि पवित्र विचार ऐकून महादेव आणि देवी पार्वती आपल्या खऱ्या रूपामध्ये येतात. त्यांना पाहून वासू त्यांना नमस्कार करतो. मग महादेव म्हणतात, वासू, मी तुझ्या खऱ्या भक्तीवर प्रसन्न झालो आहे. तुला हवा तो वर मागू शकतोस. तेव्हा वासू म्हणतो, प्रभू, मला तुमच्या भक्तीशिवाय काहीही नको आहे. मला तुमची भक्ती आणि सेवा करून जो आनंद मिळतो त्यापेक्षा अजून काही नको. महादेव म्हणतात, वासू, तू माझा खरा भक्त आहे. आजपासून तुझ्या आयुष्यात दुःख राहणार नाही. माझा आशीर्वाद नेहमी तुझ्याबरोबर असेल. वासूला आपला आशीर्वाद देऊन महादेव आणि देवी पार्वती अंतर्ध्यान होतात. त्यानंतर वासूचं आयुष्य सुख आणि समृद्धीनं भरून जातं. कहाणी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. थँक्यू.